वृषभ राशीच्या मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अजिबात अर्धवट सोडू नका. कारण अमावस्येनंतर तुमच्या घरामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत ग्रह देत आहेत, ज्यामुळे एका बाजूला आनंद, उत्साह आणि शुभवार्ता मिळू शकते, तर दुसऱ्या बाजूला एका छोट्याशा चुकीमुळे मोठं नुकसानही होऊ शकतं. विशेष म्हणजे या गर्दीमध्ये अशी एक व्यक्ती असू शकते जी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. ती व्यक्ती तुमच्यासाठी वरदान आहे की संकटाचं कारण बनणार, याचा खास खुलासा आपण पुढे करणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला वृषभ राशीसाठी असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे, जो संकटापासून तुमचं संरक्षण करू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, येणारी अमावस्या तुमच्यासाठी साधी अमावस्या नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची जी स्थिती निर्माण होत आहे ती तुमच्या चतुर्थ भावावर विशेष प्रभाव टाकत आहे. चतुर्थ भाव हा घर, कुटुंब, सुख, शांती आणि घरातील वातावरणाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे अमावस्येनंतर अचानक घरात लोकांची वर्दळ वाढू शकते. काही जण शुभवार्ता घेऊन येतील, काही नातेवाईक अचानक भेट देतील, तर काही व्यक्ती फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुमच्याजवळ येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या मनाचा मोठेपणा जपा, पण विवेक सोडू नका. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे तुम्ही प्रेमळ, मदतीसाठी तत्पर आणि नात्यांना जपणारे असता. एखादी व्यक्तीने अडचण सांगितली की तुम्ही लगेच मदतीचा हात पुढे करता, पण याच स्वभावाचा गैरफायदा काही लोक घेण्याचा प्रयत्न करू शकतात. अमावस्येनंतर विशेषतः पैशांच्या व्यवहारांमध्ये सावध राहा. कोणालाही भावनेच्या भरात पैसे उधार देऊ नका. कोणत्याही कागदपत्रांमध्ये घाईघाईने सही करू नका. कारण ग्रहस्थिती सांगते की एक चुकीचा निर्णय तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास देऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. पण थांबा, अजून एक सर्वात महत्त्वाचा इशारा बाकी आहे. कारण एका छोट्याशा दुर्लक्षामुळे तुमच्या घरातील शांतता बिघडू शकते. अमावस्येनंतर घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. लग्न, साखरपुडा, वास्तुशांती, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक मेळावा यांसारख्या गोष्टींमुळे घर गजबजून जाईल. वातावरण आनंदाचे असेल, पण त्याचवेळी जबाबदाऱ्याही वाढतील. अनेकदा उत्साहाच्या भरात आपण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. घरातील दागिने, कागदपत्रे, आर्थिक व्यवहार याकडे विशेष लक्ष द्या. कारण ग्रहांचा संकेत असा आहे की निष्काळजीपणा टाळला तर मोठं संकट सहज दूर होऊ शकतं. स्वामींच्या नावाने प्रत्येक कामाची सुरुवात करा, त्यामुळे मानसिक स्थैर्य टिकून राहील. शनीचा सूक्ष्म प्रभाव काही वृषभ राशीच्या जातकांच्या नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण करू शकतो. एखाद्याचं बोलणं चुकीचं समजलं जाऊ शकतं. घरातील छोट्या गोष्टींवरून वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचं शांत राहणं अनेक मोठं वादळ टाळू शकतं. विशेषतः घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांच्या मताला महत्त्व द्या. अनेक वेळा त्यांचा अनुभव आपल्याला चुकीच्या निर्णयांपासून वाचवतो. स्वामींच्या कृपेने संयम बाळगणाऱ्यांना संकटातून मार्ग मिळतो. वृषभ राशीच्या काही लोकांसाठी हा काळ अनपेक्षित लाभ घेऊनही येऊ शकतो. एखादी चांगली बातमी, नोकरीत प्रगती, व्यवसायात नवीन संधी किंवा थांबलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, भाग्य साथ देत असतानाही अहंकार किंवा अति आत्मविश्वास नुकसानकारक ठरू शकतो. माझ्याकडूनच चूक होणारच नाही हा विचार बाजूला ठेवा. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. कारण ग्रहांची कृपा लाभ मिळवून देते, पण त्याच लाभाचं रक्षण करण्यासाठी शहाणपणाची गरज असते. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, अजून सर्वात महत्त्वाचा संकेत बाकी आहे. ग्रहस्थिती सांगते की तुमच्या जवळच्या वर्तुळातील एखादी व्यक्ती नकळतपणे तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. ती व्यक्ती कोण असू शकते आणि त्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशीचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. काहींना नवीन ग्राहक मिळतील, तर काहींना नवीन भागीदारीचे प्रस्ताव येऊ शकतात. मात्र प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं असतेच असे नाही. ग्रहस्थिती स्पष्टपणे सांगते की या काळात गोड बोलणाऱ्या व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः जर कोणी मोठ्या नफ्याचं आमिष दाखवत असेल तर त्यामागील सत्य एकदा नव्हे तर अनेकदा तपासा. कोणतेही कागदपत्र न वाचता सही करू नका.
स्वामींची कृपा तुमच्यावर असली तरी विवेक आणि सावधगिरी हेच तुमचे खरे रक्षण करणारे कवच ठरणार आहेत. योग्य निर्णय घेतला तर आर्थिक लाभ मिळेल, पण घाई केली तर पश्चातापही होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ मिश्र स्वरूपाचा दिसत आहे. वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढू शकतात, काहींना नवीन संधी मिळू शकते, तर काहींना कामाच्या ठिकाणी स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या प्रामाणिकपणाची आणि मेहनतीची दखल घेतली जाईल, पण तुमच्या यशामुळे काही लोकांना मत्सरही वाढू शकतो. त्यामुळे कार्यालयातील प्रत्येक व्यक्तीशी आदराने वागा, पण वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करू नका. अनेकदा आपलेच शब्द आपल्या विरुद्ध वापरले जातात, त्यामुळे शांतपणे काम करा आणि कोणत्याही अफवांपासून दूर राहा. योग्य वेळ येताच तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. पण थांबा, वृषभ राशीच्या मंडळींनो, आता जी गोष्ट सांगणार आहोत ती विशेषतः घरातील महिलांना आणि कुटुंब प्रमुखांना नक्की लक्षात ठेवावी, कारण इथेच अनेक लोक नकळत मोठी चूक करतात. घरातील महिलांनी या काळात विशेष सावध राहण्याची गरज आहे. अनेकदा घरात पाहुण्यांची वर्दळ वाढली की धावपळ वाढते आणि नकळत काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. दागिने, महत्त्वाची कागदपत्रे, बँकेशी संबंधित माहिती किंवा घरातील बचतीची माहिती प्रत्येकासमोर उघड करू नका. प्रत्येक व्यक्ती वाईट असते असे नाही, पण ग्रहस्थिती सांगते की सावध राहणे हेच शहाणपणाचं लक्षण आहे. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. महिलांनी विशेषतः तुपाचा दिवा लावल्यास मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत मिळू शकते. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ काही महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. मित्रपरिवाराची निवड अत्यंत काळजीपूर्वक करा. चुकीच्या संगतीमुळे अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. मोबाईल, सोशल मीडिया आणि वेळेचा अपव्यय यामुळे अनेक संधी हातातून निसटतात. तुम्ही बुद्धिमान आहात, पण सातत्याची कमतरता कधीकधी प्रगतीचा वेग कमी करते. पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा आणि त्यांच्यावर प्रेमाने लक्ष ठेवावं. मुलांनी अभ्यासाला सुरुवात केल्यास एकाग्रता वाढण्यास मदत होऊ शकते. या काळात केलेली मेहनत भविष्यात मोठं यश मिळवून देऊ शकते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, वृषभ राशीच्या अनेक लोकांना या काळात अचानक आर्थिक लाभ, शुभवार्ता किंवा कौटुंबिक आनंद मिळण्याचे संकेत आहेत. पण ग्रहस्थिती एक गंभीर इशाराही देत आहे. तो म्हणजे भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. कोणत्याही व्यक्तीला मदत करण्यापूर्वी परिस्थिती समजून घ्या. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. स्वामींची कृपा नक्कीच तुमच्यावर आहे, पण स्वामींनी आपल्याला विवेक वापरण्याचाही संदेश देतात. त्यामुळे श्रद्धा आणि शहाणपण या दोन्हींचा समतोल राखा. हा काळ तुम्हाला सावधगिरी शिकवेल, पण त्याचबरोबर योग्य निर्णय घेतल्यास सुख, समृद्धी आणि समाधानही देऊन जाईल. वृषभ राशीच्या मंडळींनो, अजून सर्वात प्रभावी भाग बाकी आहे, कारण आता आपण जाणून घेणार आहोत स्वामींच्या कृपेने कोणते विशेष उपाय तुमचं संभाव्य नुकसान टाळू शकतात. कोणता मंत्र संरक्षण कवचासारखा काम करू शकतो आणि अमावस्येनंतर कोणत्या छोट्या कृतीमुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि भरभराटीचं आगमन होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय अनेकांनी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. वृषभ राशीच्या मित्रांनो, आता जाणून घेऊयात ते उपाय जे स्वामींच्या कृपेने तुमच्यासाठी संरक्षण कवच ठरू शकतात. अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी सावधगिरीचा असला तरी घाबरण्याचं कारण नाही. श्रद्धा, सकारात्मकता आणि योग्य कृती यामुळे अनेक अडचणी सहज दूर होऊ शकतात. अमावस्येच्या दिवशी किंवा त्यानंतर गुरुवारी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करा. घरातील देवघरात स्वामींच्या प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि मनापासून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. त्या क्षणी मनातील राग, मत्सर आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण शांत मनातून केलेली प्रार्थना आपल्यालाच योग्य दिशा दाखवते. स्वामींवरील श्रद्धा मनाला ध्येय देते आणि संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, आता मी सांगणार आहे असा एक उपाय जो अनेक स्वामींच्या श्रद्धेने करत आलेले आहेत. हा उपाय करताना मनातील इच्छा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करा आणि शेवटपर्यंत हा संदेश काळजीपूर्वक ऐका. श्रद्धेने एक छोटासा उपाय जरूर करून पहा. अमावस्येनंतर गुरुवारी किंवा तुमच्या सोयीच्या दिवशी स्नान करून स्वामी महाराजांच्या प्रतिमेसमोर 2 उदबत्त्या प्रज्वलित करा. त्यानंतर मन पूर्ण शांत करून कोणतीही घाई न करता ओम श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाचा जप सुरू करा. हा जप मोजून करण्याची आवश्यकता नाही. त्या 2 उदबत्त्या पूर्णपणे संपेपर्यंत अखंड नामस्मरण करत राहा.
अनेक स्वामी भक्तांचा अनुभव असा आहे की उदबत्तीचा सुगंध वातावरणात दरवळत असताना केलेले नामस्मरण मनाला विलक्षण शांतता देतं आणि स्वामींच्या चरणी आपली प्रार्थना अधिक भावपूर्ण रीतीने पोहोचते. या नामस्मरणादरम्यान मनातील इच्छा, चिंता, स्वप्न किंवा व्यथा स्वामी महाराजांसमोर प्रेमाने व्यक्त करा. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला ध्येय देते, योग्य निर्णय घेण्याची शक्ती देते आणि अनेक भक्तांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदलांचा अनुभवही देते. हा उपाय केवळ इच्छा व्यक्त करण्यासाठी नाही, तर स्वामी गुरूंशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ करण्यासाठी श्रद्धेने अवश्य करा. या काळात घरातील आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अचानक वाढणारा खर्च, पाहुणचार किंवा भावनिक निर्णय यामुळे बजेट बिघडू शकतं. त्यामुळे खर्चाला योग्य ताळमेळ ठेवा. कुणीही कितीही जवळचं असलं तरी मोठी रक्कम देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही गुंतवणुकीसाठी घाई करू नका. घरातील पैशांबाबत पारदर्शकता ठेवा आणि कुटुंबातील सदस्यांशी संवाद कायम ठेवा. अनेकदा संकट मोठं नसतं, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्याचं रूप वाढतं. म्हणूनच स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि व्यवहारात शहाणपण जपा. श्रद्धा आणि विवेक या दोन्हींचा समतोल राखताना अनेक संभाव्य अडचणी टाळता येतील. आता ग्रहांचा पुढचा संकेत अनेक वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. पण या शुभ संकेतासोबत एक महत्त्वाचा संदेशही दडलेला आहे. वृषभ राशीच्या काही जातकांना या काळात अचानक एखादी शुभ वार्ता मिळू शकते. नोकरीत प्रगती, व्यवसायात फायदा, कुटुंबातील आनंददायी घटना किंवा जुनी इच्छा पूर्ण होण्याचे योग दिसत आहेत. मात्र ग्रहस्थिती सांगते की यश मिळाल्यावर नम्रता सोडू नका. अहंकार अनेकदा शुभ फळांवर सावली टाकतो. ज्यांनी कठीण काळात तुमची साथ दिली त्यांना विसरू नका. कृतज्ञतेने भावना जपा. गरजूंना शक्य तेवढी मदत करा आणि स्वामींची कृपा अशाच लोकांवर अधिक प्रमाणात राहते जे यशातही नम्र आणि संकटातही ध्येयवान राहतात. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या क्षणाबद्दल स्वामींचे आभार मानायला विसरू नका. आणि या संपूर्ण राशी भविष्याचा सारांश वृषभ राशीच्या मंडळींनो, अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी एकाच वेळी सावधगिरीचा आणि संधीचा आहे. घरात गर्दी वाढेल, काही नवीन घडामोडी घडतील, काही लोक आनंद घेऊन येतील, तर काही लोक तुम्हाला जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी शिकवून जातील. पण लक्षात ठेवा, तुमचं सर्वात मोठं संरक्षण म्हणजे तुमचा विवेक, संयम आणि स्वामींवरील अढळ श्रद्धा. कोणत्याही परिस्थितीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. मन शांत ठेवा, सकारात्मक राहा आणि प्रत्येक कृतीपूर्वी एक क्षण थांबून विचार करा. स्वामींच्या चरणी आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा आणि श्रद्धेने नामस्मरणाचा आधार घ्या. विश्वास ठेवा, योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच सापडतो आणि स्वामींच्या कृपेने संकटही टळू शकतं. मनाला ध्येय मिळू शकतं आणि सुख समृद्धी तुमच्या दारी येऊ शकते. वृषभ राशीवाल्यांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते केवळ भविष्यवाणी नाही, ते आहे तुमच्या आयुष्याचा इशारा. ज्या वेदना सहन केल्या, ज्या रात्री शांतपणे रडलात, ज्या स्वप्नांसाठी हार मानली नाही, त्याच स्वप्नांची वेळ आता आली आहे. नशीब बदलतंय, ग्रह साथ देत आहेत आणि देव स्वतः म्हणतोय, आता तुला थांबवणारं कोणीच नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढील निर्धास्त पावलं टाका. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट आणि अंगठी सुचवलेली आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशीच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.